खोटं बोल पण रेटून बोल हाच विरोधकांचा पवित्रा. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आता विरोधकांवरती टीका केली आहे. मनुस्मृतीवरून विरोधकांनी खोटं नरेटिव्ह पसरवलंय असं अजित पवारांनी म्हटलंय. चहापानाच्या बहिष्कारावरून फडणवीसांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. विरोधक लोकांची दिशाभूल करतायत असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महाराष्ट्र. त्याच्यामुळे मनुस्मृतीवर कसल्याही पद्धतीचा थरा या महाराष्ट्रामध्ये असू शकत नाही हे माहिती असून सुद्धा जाणीवपूर्वक एक नरेटिव्ह सेट करण्याच्या निमित्तानं विरोधी पक्ष विनाकारण गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात आणि जाती जातीमध्ये तेढ लावण्याचं राजकारण करतायत. हे योग्य नाही. विरोधी पक्षाने प्रथेप्रमाणे चहापानावर बहिष्कार टाकत जे पत्र दिलेलं आहे, खरं म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल, खोटे नरेटिव्ह तयार करून एखाद्या निवडणुकीमध्ये थोडी मतं मिळाल्यानंतर आता खोटंच बोलायचं अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये विरोधी पक्ष गेलाय असं या ठिकाणी मला वाटतं. चर्चा सभागृहात करायची आमची तयारी आहे, उत्तराची तयारी आहे, परंतु त्यांची तयारी नाही. त्यांची तुमच्या समोर येऊन खोटं बोल पण रेटून बोल, जसं देवेंद्रजींनी त्यांना काही उत्तरं दिली, अजितदादांनी दिली. म्हणजे जी वस्तुस्थितीच नाही ती वस्तुस्थिती समोर आणून लोकांची दिशाभूल करायची आणि स्वतःची पाठ थोपटून घ्यायची. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.